शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला आता जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी जर तुम्हाला फवारणी घ्यायची असेल, जास्तीत जास्त फुलधारणा होऊन जास्तीत जास्त शेंगा लागण्यासाठी नेमकी आपण कोणती फवारणी घेऊ शकतो जेणेकरून आपलं उत्पादन जास्तीत जास्त वाढेल मित्रांनो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आतापर्यंत आपल्याला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा। तर मित्रांनो, जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तुम्ही टाटा बहारचा वापर करा। टाटा बहार यामुळे अमिनो ॲसिड असल्यामुळे जास्तीत जास्त याचा जर वापर केला मित्रांनो, म्हणजे 40 ml प्रति पंप आपल्याला वापरायचे, म्हणजे 2 मिली प्रति लिटरसाठी आपल्याला वापरायचे आणि यासोबत 1261 याचा वापर करायचा आहे, साधारण 80 ते 100 ग्रॅम। यामुळे फुलांचं प्रमाण वाढेल आणि फुलधारणा जास्तीत जास्त होईल मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला याचा वापर करायचा आहे। यासोबत आपल्याला अळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात असेल तर इमामेक्टिन बेन्झोएट वापरायचं, किंवा त्यापेक्षा अळीचा प्रादुर्भाव जर जास्त असेल किंवा अगोदर वापरला असेल इमामेक्टिन तर तुम्ही कोरॅझिनचा वापर करू शकता मित्रांनो। इमामेक्टिन जर वापरलं तर 10 ग्रॅम आपल्याला वापरायचे, कोरॅझिन वापरलं तर आपल्याला 6 ml प्रतिपंप वापरायचं आहे मित्रांनो। सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे बुरशीनाशक वापरणं आपल्याला आवश्यक आहे। साप पावडरचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता, साधारण 30 ते 35 ग्रॅम प्रमाण वापर करू शकता मित्रांनो। त्यामुळे ही फवारणी करा, जास्तीत जास्त फुलधारणा आणि शेंगा लागतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।